नमस्कार, कुमुद टीव्हीमध्ये आपलं स्वागत आहे. आजचा विषय आहे आपला नेता कसा असावा. आपला नेता कार्यकर्त्यामध्ये वाढलेला नेता असावा, हाडामाडाचा कार्यकर्ता असावा तो. कारण एवढ्यासाठी जो कार्यकर्ता होऊन नेता होतो त्याला गल्लीतल्या, गावातल्या, वार्डाच्या, तालुक्याच्या, जिल्ह्याच्या अडीअडचणी माहीत असतात. नाहीतर माझ्याकडे फंड आहे, पार्टी फंड दिला आणि तिकीट घेऊन आलं आणि पक्षाच्या जोरावर निवडून आलं, तो नेता खरा नव्हे. पूर्वीच्या काळामध्ये महाराष्ट्र समितीच्या नेते असे होते, प्रचाराला जाताना भाकरी बांधून घेऊन जात होते. गावागावामध्ये सभा होत होत्या. प्रत्येक कार्यकर्त्याचं नाव त्यांना माहीत होतं. ए राम्या, ए कल्या, तुझी किती मतं, प्रत्येकाच्या नावानं ते ओळखत होते. पण आजच्या नेत्यांना कुठल्याही कार्यकर्त्याचं नाव माहीत नसतं, कारण ते डायरेक्ट येतात. तुम्हाला माहीत आहे की नाही मला माहीत नाही, पण प्रकाश शुखेरी नावाचा एक आमदार आता पण आहे सौंदलग्यामध्ये, चिकोडी तालुक्यातील सौंदलग्यामधला. आम्ही डोळ्यानं पाहिलेलं आहे. ज्या वेळेला महापूर तिथं आला, कृष्णा नदीचं पाणी त्यांच्या भागामध्ये, सदलग्या भागामध्ये पाणी आलं, 1 मिनिटाचा विलंब न राहता रात्रीच्या वेळेला पायजमा नेसत होते. ते पायजमा घालून स्वतः उतरले लोकांना वाचवायसाठी. त्यांची धडपड बघितलं तर त्या नेत्याला आम्ही अजून आठवतो. खायला लोकांना कूळ नाही, ताबडतोब गंजी केंद्र स्थापन केले त्यांनी स्वतःच्या खर्चानं. घरातनं भाकऱ्या आणून लोकांना वाटल्या आणि आपल्या वार्डातील, आपल्या क्षेत्रातील लोकांची तळमळ पाहून त्याला बघायला झालं नाही, असा नेता. त्यानंतर शशिकांत नाईक म्हणून उक्केरीचे होऊन गेले, BJPचे ते. त्यांनी पण शेतकऱ्यासाठी बरेच आंदोलनं केले म्हणून त्यांना तिकीट मिळालं. बाबागौडा पाटील, नंजुंडप्पा, शेतकऱ्याचे नेते. त्यांना तुम्हाला माहीत असेल, शेतकऱ्यांनी 1-1 रुपये गोळा करून त्यांना गाडी घेऊन दिली होती. मग असे नेते जे कार्यकर्त्यासाठी राबतात ते नेते म्हणायचं. आता उदाहरणार्थ घ्या तुमच्या अरविंद पाटीलच. त्यांचं आम्ही ऐकलेलं, आमच्या नजरेत आलेले, पण आम्हाला ऐकू बातमी आहे ते आमदार असताना कधीही पर्सेंटेजची भाषा केलेली नाही. अरे जा, तुझं पहिला काम करून घे, नंतर बघूया, अशी त्यांची भाषा होती. आणि आज टक्केवारीचे विषय सगळीकडे सुरू आहेत. आज कुठेही ॲक्सिडेंट होते ते स्वतः धडपडून जातात. आमदार आहेत नाही, असू दे नसू दे, पण जाऊन प्रत्येकाला भेट देतात, त्याची विचारपूस करतात. कुठेही जाताना, गाडीत जाताना काय झालं की थांबून विचारपूस करतात, ताबडतोब ॲम्ब्युलन्सला फोन करतात. ही तळमळ असते. आपल्या वार्डातील, आपल्या तालुक्यातील लोकांना अडचणीत पाहून धावून जाणारा हा नेता. नाहीतर ग्लास वर करून, डोळ्यावर चष्मा घालून, गागर घालून जाणारा नेता नव्हे. तर आता 2-4 महिन्यामध्ये तुमच्या तालुका पंचायतच्या निवडणुका आलेत. तालुका पंचायत सदस्य असा निवडा वार्डासाठी, गावासाठी धडपडणारा. नाहीतर कुठेतरी 5 लाख रुपये कर्ज काढून तुम्हाला वाटेल आणि 25 लाख रुपये गोळा करून जाईल. तालुका पंचायत, ग्रामपंचायतचा सदस्य तुम्ही चांगला निवडला तर तालुका पंचायतचा निवडाल, तालुका पंचायत झडपीचा निवडाल, झडपी निवडला तर आमदारचा नक्कीच तुम्ही चांगला उमेदवार निवडाल. यामध्ये मी कुठलाही पक्षाच्या बाजू घेत नाही. तुम्ही BJPचा निवडा, काँग्रेसचा निवडा, JDSचा निवडा, समितीचा निवडा, पण योग्य उमेदवार निवडा जो कार्यकर्त्याची संलग्न आहे. तळागाळापासून तो नेता आहे, अशा नेत्याला निवडा. आजच्या या बातमी सत्रामध्ये एवढंच. पुढच्या बातमीमध्ये आम्ही सविस्तर पुन्हा गोष्टी करू, चर्चा करू.
कुमुदा TV ला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.